अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. महाशिवरात्री सर्वात मोठी रात्र, कारण ह्याच दिवशी शिव आणि शक्ती यांचं मिलन झालं होतं. महाशिवरात्री अतिशय महत्वाचा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी. कारण मी प्रत्येक वेळेस सांगत असते की महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या पृथ्वी तलावावर शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ते आपल्यापर्यंत यावं यासाठी आपल्याला सेवा करायच्या असतात आणि काही जे काही उपाय आहे ते करायचं असतं. बघा, असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी मनोभावे भगवान शंकरांची जशी जमेल तशी सेवा करतो त्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न होतात. ह्याच दिवशी किंबहुना तर ते कायमच आपलं ऐकत असतात, पण ह्याच दिवशी जेव्हा आपण भगवान शंकरांची उपासना करतो, थोडी जरी सेवा केली तरी त्याचं आपल्याला फळ मिळत असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपण जे बघा, प्रत्येक जण अगदी प्रत्येक गावामध्ये भगवान शंकरांचं मंदिर असतं आणि कितीही गर्दी असली तरी आपलं असतं की नाही लांबून तरी मला दर्शन घ्यायचं आहे. बघा, आधी सांगते, मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तुम्ही हा मंदिरातच जाऊन करा, मंदिरात जाऊनच करा. पण काही काही ठिकाणी असं आहे की ताई आम्ही मंदिरात आम्हाला लांबूनच दर्शन भेटेल, मग कुठेतरी छोटी जरी शिवपिंडी असेल, छोटंसं मंदिर जरी असेल, तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करा. मंदिरातच जाऊन करा. जे काही दोन उपाय तुम्हाला मी सांगणार आहे, नाही शक्य होत तर आपल्या घरातही करू शकता, पण अगेन सांगेल मंदिरातच जाऊन करा. आता शहरामध्ये बघायला गेलं तर जागोजागी छोटे छोटे मंदिर आहेत, तिकडे जाऊन जरी तुम्ही सेवा केली, मोठ्याच मंदिरात गेलं पाहिजे किंवा मोठ्या तीर्थक्षेत्रावरच गेलं पाहिजे असं नाही आहे. कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा, म्हणजे हा जो काही उपाय सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे. भगवान शंकरांना अतिशय प्रिय अशा बऱ्याच काही वस्तू आहेत, पण त्याच्यामध्ये एक आहे बेलपान, ज्याला बिल्वपत्र आपण असं म्हणतो. बेलपान भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि ह्याच बेलपानाचा उपाय तुम्हाला करायचा आहे, जो आपण श्रावणात करत असतो. श्रावणानंतर महाशिवरात्रीच्याच दिवशी तुम्हाला करायचा आहे. ज्यांनी श्रावणामध्ये केलं आहे, ज्यांना वाटतं ते बेलपान थोडंसं खराब झालं आहे किंवा सुकून गेलं आहे, त्यांनी ह्या दिवशी पण उपाय करू शकता. अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्हाला उपाय करता येणार नाही. उपाय काय आहे ते आपण बघूया. सगळ्यात आधी बेलपान. भगवान शंकरांचा वास असतो बेलपानामध्ये. जिथे बिल्वपत्राचं झाड आहे, बेलपानाचं झाड आहे, बऱ्याच घरात सांगितलं जातं की घरासमोर बेलपान असं, म्हणजे बेलपानाचं झाड असावं, आणि बऱ्याच घरात बेलपानाचं झाड आहे, बेलपान आहे त्या घराच्या आसपास. तुमच्याकडे जर बेलाचं झाड असेल तर अतिशय उत्तम, नाही तर आपण विकतच आणतो. ज्यांच्या घरात बेलपान आहे, बेलपानाचं झाड आहे, बेलाचं झाड आहे, त्यांनी काय करायचं तर लक्षात घ्या, महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपान तोडायचं नाही. विकत आणा. तुम्हाला तोडायचं असेल तर आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी. पण कसं करायचं, एखाद्या झाडाचं पान फूल आपण तोडत असतो तेव्हा त्या झाडाला विनंती करायची असते. हे कोणीच करत नाही, पण हे सत्य आहे. एखाद्या झाडाचा उपाय करत असतो आपण तर आधी विनंती करायची असते. घराजवळ जर बेलपान असेल तर आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी जाऊन तुम्ही अगदी तुम्ही शुक्रवारी काढलं तरी हरकत नाही. तुम्ही जाऊन आधी त्यांना विनंती करा की मी बेलपान तुम्हालाच अर्पण करायला, भगवान शंकरांना अर्पण करायला बेलपान तोडत आहे, मला ती तोडण्याची आज्ञा द्यावी. ही त्यांची परवानगी आपल्याला घ्यायची असते. हे करून झाल्यावर मग तुम्ही बेलपान तोडू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही बेलपान तोडायचं नाही, लक्षात घ्या. रविवारी काही आमच्या लक्षातच राहिलं नाही तर मग आणू का, मग तुम्ही विकत जाऊन आणा, विकत जाऊन आणू शकता, पण बेलपान, बेलाच्या झाडाचं पान तुम्हाला तोडायचं नाही आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता प्रत्येक जण 108 बेलपान अर्पण करणारच आहे. शिवअष्टोत्तर नामावली किंवा शिवसहस्त्रनाम, भगवान शंकरांचे 1000 नावं किंवा 108 नावं आपण पठण करत असतो, किंवा नाही काही तर ओम नमः शिवाय बेलपान अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, किंवा जे शिवाष्टोत्तर नामावली, ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, असं आपण म्हणत असतो, बरोबर. आता 108 बेलपानापैकी एक कुठलं तरी बेलपान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. मंदिरात जाऊन जर 108 बेलपान अर्पण करता तुम्ही, त्याच्यातलं आपलंच बेलपान आपण घरी घेऊन यायचं. आता ताई आम्ही 108 बेलपान आमच्याकडनं शक्य होणार नाही, 11, कारण एवढे जण बेलपान घेणार आहे. अर्थात ताई आम्हाला 1 बेलपान भेटलं, आम्हाला 2 भेटलं, 5 भेटलं, जेवढे तुम्ही अर्पण करणार आहे तेवढं तुम्ही अर्पण करावं आणि आपणच अर्पण केलेलं बेलपान आपल्या जवळ ठेवावं. ठीक आहे. मग आता ताई माझ्या मुलासाठी आणू का, नवऱ्यासाठी आणू का, अजिबात नाही. प्रत्येकाने आपापली सेवा करायची.
आयतं मायतं कोणालाही द्यायचं नाही. म्हणजेच काय, आता समजा मी सेवा करणार आहे तर माझं बेलपान मी घेईल आणि अर्थात ते तुम्ही तुमच्या पाकिटमध्ये ठेवू शकता. काय होतं ना, त्यांनी सेवा केली म्हणजेच काय, ते 108 वेळा भगवान शंकरांचं नाव घेणार आहे, त्यांच्याकडनं ती कळत न कळत सेवा घडेल. म्हणून मुलांसाठी करायचं असेल त्यांना म्हणा बस इथे किंवा जा मंदिरात 108 वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हण किंवा शिव अष्टोत्तर नामावलीचं तू पठण कर आणि एक बेलपान घेऊन ये. कितीही गर्दी असली, आता ताई तुम्ही म्हणाल, कारण बायकांच्या खरंच खूप प्रश्न असतात की ताई 108 बेलपान आम्हाला अर्पण करायला इतका वेळ, म्हणजे 108 बेलपान आम्ही अर्पण करू शकत नाही किंवा 108 वेळा आम्ही भगवान शंकरांचं नाव घेऊ शकत नाही, मग काय करू शकता? तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही बेलपान अर्पण करता भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर मंदिरात जाऊन, तेव्हा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा म्हणायचं. घरी या, घरी आल्यावर पण तेच बेलपान परत आपल्या हातात घ्या. एक तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली पठण करू शकता. ज्यांना मंदिरात जाणंच शक्य होत नाही त्यांनी घरातली शिवपिंडी आहे तिथे तुम्हाला ओम नमः शिवाय 108 वेळा प्रत्येकाने म्हणायचं आणि आपलं बेलपान घ्यायचं, आपल्या पाकिटात ठेवायचं. बघा आता याने काय होतं, एक संरक्षण राहतं आणि असं म्हणतात की ही सेवा केल्याने, कारण अर्थात हा उपाय जरी असला पण याच्या पाठीमागे सेवाच आहे, तर ही सेवा केल्याने आपल्या आयुष्यात कधी दरिद्री, दुःख, संकट, त्रास येत नाही असं म्हटलं गेलं आहे. म्हणून ते एक बेलपान आपल्या जवळ असावं आपल्या प्रोटेक्शन साठी. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये खरंच देव लुडबुड करत नाही. मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि हे प्रत्येकाने स्वीकारावं, तुमच्यापासून माझ्यापर्यंत. तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये म्हणजे हे केल्यावर तुम्ही करोडपती व्हाल आणि तुम्हाला मग कधी वाईट वेळच नाही येणार आणि कधी दुर्घटनाच घडणार नाही असं म्हणत नाही. पण हो, ही सेवा केल्याने मनशांती मिळते. मी कधी पण एखाद्या दुःखात असेल, संकटात असेल, जेव्हा ते बेलपान माझ्या समोर येईल तेव्हा मला एक नवीन भरारी येईल की नाही सगळं छान होणार आहे, परमेश्वर आपल्या सोबत आहे, आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं कधीच वाईट होणार नाही याच्यासाठी. नाही तर मग तुम्ही केल्यावर खूप तुम्ही पैसा येईल, ऐश्वर्य येईल, संपत्ती येईल असं मला अजिबात म्हणायचं नाही. दुसरं, आपण जेव्हा पशुपती व्रत करत असतो, असंख्य अखंड महिला म्हणजे अखंड कुठं ना कुठे अजूनही पशुपती व्रत चालू आहे. आपण जेव्हा पशुपती व्रत करत असतो तेव्हा नेहमी दर सोमवारी एक तरी कमळगट्ट्याचे मणी आपण भगवान शंकरांना अर्पण करत असतो. खरं तर काय असतं ना, कमळगट्ट्याचं फूल अर्पण करायचं असतं, कमळाचं फूल अर्पण करायचं असतं. आता प्रत्येक वेळेस कमळाचं फुलच मिळेल असं नाही. तुम्हाला भेटलं तर आवर्जून तुम्ही कमळाचं फूल अर्पण करावं, पण कमळगट्ट्याचा मणी जो 5 रुपयाच्या आतही तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात कमळगट्ट्याचा मणी मिळून जाईल, तो कमळगट्ट्याचा मणी घ्यायचा आणि तो भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचा. अर्पण केल्यावर शिवपिंडीवर अर्पण केल्यावर प्रार्थना करायची की हे भोलेनाथा, तुम्हाला अर्पण केलेलं कमळगट्टाचं मणी मी घरी घेऊन जात आहे. कारण कमळगट्टा ही माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि जे कोणी कमळगट्ट्याची माळ प्रत्येकाच्या घरात असेल, छोटी मोठी काय पण असेल, जो कोणी कमळगट्ट्याच्या माळीवर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करत असतो आणि त्यांच्या घरात खरं सांगते, खरंच आर्थिक चणचण कधीच भासत नाही, आलेली आर्थिक अडचण कमी होते. हेच कमळगट्ट्याचं मणी जेव्हा तो आपण भगवान शंकरांना अर्पण करून आपल्या घरी घेऊन येतो तेव्हा खरंच सांगते आपल्या पण आर्थिक अडचणी कमी होतात. आपलं घर म्हणजे एकच आहे, मग नवऱ्याला वेगळं बायकोला वेगळं नाही, एकच कमळगट्ट्याचं मणी. ही सेवा आपली म्हणजे एका स्त्रीने सगळ्यांसाठी करावी. किंवा जर मासिक धर्म असेल तर अर्थात तुमच्या मुलाला सांगा, मुलीला सांगा, पतीला सांगा, जे करू शकणारे आहेत. तिकडे भगवान शंकरांच्या इथे अर्पण केली का मग प्रार्थना करायची की मी माझ्या घरातली आर्थिक अडचण कमी व्हावी, माझ्याही घरात अष्टलक्ष्मीने वास करावा, याच्यासाठी हा मीच वाहिलेला कमळगट्ट्याचा मणी घरी घेऊन जात आहे. घरी आणावं. तुमची तिजोरीत आपण बऱ्याच काही वस्तू ठेवत असतो, मग कोणी कुंचम ठेवत असतं किंवा कोणी आपण जे काही पोटली वगैरे करतो ती ठेवत असतो, तिथे फक्त ठेवायचं. खूप चांगला अनुभव येतो आणि हे फक्त एकदाच करायचं असतं. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री काळ अगदी दिवसभरात तुम्ही 4 प्रहरी सेवा जरी करणार असेल, मंदिरात जाऊन कधी पण कुठल्या पण प्रहरला जाऊन किंवा जो काही काळ आहे, म्हणजे कोणाला 4 प्रहरी सेवा नाही जमत, कोणाला पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर, जसं जमेल तसं ही तुम्हाला उपाय आणि सेवा करायची आहे. सगळ्यात महत्वाचा, दिवसभरात केली 15 तारखेला तरी चालतं, नाही शक्य होत तर रात्री आपण थोडं तरी जागणारच आहे. कमळगट्ट्याच्या मणीची सेवा ही मंदिरातच जाऊन करा.
आणि जे काही तुम्हाला मी सांगितलं आहे बेलपान, तर ही सुद्धा सेवा मंदिरात जाऊन करा. बघा, आपलं घर आहे, भाड्याचं घर आहे, स्वतःचं घर आहे, तुम्ही घरात रुद्राभिषेक सगळ्या सेवा करू शकता, पण मंदिरात जी सकारात्मकता आहे ना ती खरंच आपल्या घरात आहे. कारण घरात काही ना काही, कधी ना कधी थोडंसं वाईट वांगळा बोलल्याच जातं, आपल्याकडनं पण वाईट गोष्टी बोलल्या जातात आणि वास्तू तेव्हा तथास्तु म्हणते. जेवढी सात्विकता मंदिरात आहे तेवढी आपल्या घरात होत नाही. कारण मंदिरात गेल्यावर आपला भाव बदलतो, पण आपल्या घरात प्रत्येक वेळेस आपला भाव तोच असतो असा नाही. कधी चिडतो, कधी राग होतो, कारण घर म्हणजे फक्त देवघर नाही, त्याच्यामध्ये हॉल, बेडरूम, किचन ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून मंदिरात जाऊन सेवा केली तर अतिशय उत्तम. पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी बेलपानाची सेवा घरात केली. पण मी काय सांगते, आधी मंदिरातच, नाहीच आहे मंदिर, तर मग तुम्ही घरात करू शकता. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण रुद्राभिषेकाची सेवा केल्यावर शिवअष्टोत्तर नामावली घेतो ना, त्याच्यानंतर त्याच्यातलं एक बेल घरात सांगते, तुम्ही काढून आपल्या जवळ ठेवू शकता. आणि प्रत्येकाने आपापली सेवा करायची. मुलगा मुलगी कोण असेल ते, आईला सांगायचं नाही, आईने पण त्यांची सेवा करायची नाही, त्यांना आपापली सेवा करू द्या. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.